दाखवलेलं तसं होणार ना. लहान लहान जे लोक आहेत म्हणजे भावंड ते मला बोलते आमची दीदी खात नाही आम्हाला फोर्स करते व्हायला जमणार नाही का. शेवटी आणि मला फेवरेट खोबरं येतं चायनीज डिशेसला खोबरशिवाय चव पण नाही. मस्त लागते आणि ॲज युजल जर माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर मी थोडासा कोको वरती डेकोरेशनसाठी ठेवते. सो थोडा मी तो डेकोरेशनसाठी ठेवते. वरतून खायला असं कच्चा कच्चा कोको मस्त लागतो. ह्यात जाणार आहे चवीनुसार खूप साऱ्या भाज्या आहेत तर त्यानुसार येणार आहे. बट ऍट द सेम टाइम हे लक्षात ठेवायचे आपल्याला त्यात सोया सॉस टाकतोय आपण तर तो ऑलरेडी जरा हार्ड असतो. परत आपण त्यात शेजवान सॉस टाकणार आहोत तर मीठ अंदाजानुसार. त्यानंतर जाणार आहे आपलं व्हिनेगर. एक झाकण व्हिनेगर त्यात घालूया आणि इसके साथ जाएगा सोया भाताची क्वांटिटीनुसार घालायचंय. भाताची क्वांटिटी माझी जास्त आहे त्यामुळे 2-3 झाकणं सोया सॉस घालते. त्यानंतर उशीर न करता आपण त्यात घालणार आहोत आपला शिजलेला भात. अरे एक्झॅक्ट भाई एक्झॅक्ट तो पडला बट एक्झॅक्ट तो भातात त्या कढई जाऊनच पडला. बड़े बड़े विदेशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. राईस टाकून घे पण गाईज आमच्याकडे चिली सॉस नाहीये कारण की आम्ही खूप गरीब आहेत. तर व्हिडिओच्या शेवटी QR कोड टाकेल. मला चिली सॉस घ्यायला पैसे द्या ठीक आहे. तुम्हाला तुम्ही आता सध्या तिखटानेच काम चालून घेते कारण की देर इज नो ऑप्शन. चिली नाही आहे चिली के बिना कैसे चलेगा. आपला आता शेवटी तर अशा प्रकारे आपला फ्राईड राईस हा रेडी आहे आणि गार्निशिंग साठी मी हे कोको टाकते. सो गाईज डू कम टू इट दिस फ्राईड राईस. ओके बाय.